मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. रक्ताभिसरण संस्थेचे 3 भाग होतात. पहिले भागामध्ये आपण वेसल्स बद्दल माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण आर्टरी, वेन्स अँड कॅपिलरीज बद्दल माहिती बघितलेली आहे. कशा प्रकारे ते काम करतात, शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा आणि रक्ताभिसरण संस्थेचा प्रकार, बंद आणि खुली अभिसरण संस्था हे आपण बघितलेलं आहे. सर्क्युलेटरी सिस्टमचा दुसरा भाग म्हणजे ब्लड. ॲक्च्युअल ब्लडचे 2 घटकांनी ब्लड तयार झालेला आहे. एक घटक आहे त्याच्यामध्ये रक्तद्रव, ज्याला प्लाझ्मा असं सुद्धा नाव दिलेलं आहे. आपण प्लाझ्मा नेहमी ऐकत असतो. आणि दुसरं आहे रक्तपेशी, ज्याला आपण ब्लड सेल्स असं म्हणत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्लाझ्माबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ की प्लाझ्माचे घटक कोणते असतात, प्लाझ्मा काय वर्क करतो, ॲक्च्युअलमध्ये ब्लडची त्याची भूमिका, ब्लडमध्ये त्याची भूमिका काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, रक्तातील रंग नसलेला म्हणजे प्लाझ्माला रंग नसतो. आता तुम्ही म्हणणार सर ब्लड लाल असतो, तर तो हिमोग्लोबिनमुळे असतो. पण ॲक्च्युअलमध्ये प्लाझ्मामध्ये रंग राहत नाही. तो रंग नसलेला फिकट पिवळसर प्रदाब, पिवळसर अल्कली माध्यम आहे. कोणता माध्यम आहे? अल्कली माध्यम आहे. अल्काईन बेसिक मीडियम असं म्हणू आपण त्याला. म्हणजे त्याचा पीएच थोडंसं जास्त असेल, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन वाढलेला असेल. द्रव आहे, ते सांगायची गरज नाही. प्लाझ्मा काय आहे? द्रव आहे. त्याची वैशिष्ट्ये जर बघितली आपण प्लाझ्माची, तर हा प्रश्न MPSCने सुद्धा विचारलेला आहे की रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो. तर रक्तामध्ये प्लाझ्मा हा 55% असतो. म्हणजे रक्तातील 55% भाग म्हणजेच रक्तद्रव किंवा प्लाझ्मा होय. आता प्लाझ्मामध्ये काय काय असतात, तर 90% प्लाझ्मामध्ये काय आहे? पाणी आहे. 60% प्रोटीन्स आहेत, प्रथिने आहेत आणि उर्वरित 3% भाग हा नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सनी बनलेला आहे, म्हणजे असेंद्रिय घटकांनी बनलेला आहे. आता जर प्रोटीन्स म्हटलं, 60% प्रोटीन्स आहे, तर या 60% प्रोटीन्समध्ये 4 प्रकारचे प्रथिने आढळतात. आणि हे 4 प्रकारचे प्रोटीन्स बॉडीसाठी फार इम्पॉर्टंट आहेत. ते आपण 4 प्रथिने कोणते असतात ते बघू. तर पहिला जो आहे तो आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन हा जो आहे, याचं काम आहे अँटीबॉडी तयार करणे, प्रतिद्रव्ये तयार करणे आणि प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे. बॉडीची एक प्रतिकार क्षमता असते. जर आपल्या बॉडीवर एखाद्या रोगाणूचा किंवा जीवाणूचा हल्ला झाला तर आपली बॉडी त्याला रिएक्ट करते. तर आपल्या ब्लडमध्ये असणारे जे प्रथिने आहेत, म्हणजे ॲक्च्युअली प्लाझ्मामध्ये असणारा प्रथिन ग्लोब्युलिन, याचं काम आहे अँटीबॉडी प्रतिद्रव्य तयार करणे. दुसरा अल्ब्युमिन आहे. अल्ब्युमिन काय करतो, तर शरीरात पाण्याचा समतोल राखण्याचं काम करतो. अशा प्रकारचे प्रश्न एक्झामला विचारले जातात की ऑस्मोटिक बॅलन्स बॉडीचा कोण कंट्रोल करतो, त्यासाठी कोण कारणीभूत आहे. तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की प्लाझ्मामध्ये असणारा अल्ब्युमिन हा घटक शरीरात पाण्याचा समतोल राखण्यासाठी कारणीभूत असतो. त्यानंतर प्रोथॉम्बिन नावाचा घटक असतो प्लाझ्मामध्ये, तो रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करत असतो. आणि फायब्रिनोजेन हा घटक असतो, तो पण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, कारण हे प्रश्न एक्झामला येत असतात की खालीलपैकी कोणते घटक रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात किंवा कोणता घटक मदत करत नाही. तुम्हाला 3 नावं दिले जातील, प्रोथॉम्बिन, फायब्रिनोजेन आणि प्लेटलेट्स, अल्ब्युमिन. तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की वगळणारा घटक कोणता येईल, मग अल्ब्युमिन येईल. अशा प्रकारे प्रोथॉम्बिन आणि फायब्रिनोजेन जो घटक आहे प्लाझ्मामध्ये, त्याचं काम आहे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करणे. मुख्य पॉईंट याचा होता की प्लाझ्मामध्ये काय असतो अजून. तर बघा, मी म्हटलं नॉन ऑर्गॅनिक फॅक्टर्स असतात. ग्लुकोज असतो, अमिनो ॲसिड्स असतात, फॅटी ॲसिड असतात, युरिया असते, विविध प्रकारच्या वायू असतात. ह्या सगळे घटक कुठे असतात? प्लाझ्मामध्ये असतात. ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, मेद आम्ल. आणि शरीरातील जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो जास्तीत जास्त म्हणजे 70% कार्बन डायऑक्साईड हा रक्तद्रवामध्ये आढळत असतो. आणि कोणत्या स्वरूपात असतो, तर तो बायकार्बोनेटच्या स्वरूपात रक्तामध्ये आढळतो. असा प्रश्न बनू शकतो की रक्तातील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड कशामध्ये असतो, तर तो प्लाझ्मामध्ये असतो. आणि म्हणून रक्ताचा जो अल्कली गुणधर्म आहे, तो कशामुळे आहे? बायकार्बोनेटमुळे आहे. कशामुळे आहे? बायकार्बोनेटमुळे आहे. अशा प्रकारे प्लाझ्माबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तद्रव हे बघितलं, प्लाझ्मा बघितलं. यानंतर आपण ब्लड सेल्स म्हणजे रक्तातील रक्तपेशी याबद्दल माहिती जाणून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला 3 इम्पॉर्टंट रक्तपेशीबद्दल जाणून घ्यायच्या आहेत, WBC, RBC अँड प्लेटलेट्स. ओके मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत मिळूया आणि आपण जाणून घेऊ की WBCचे फीचर्स काय आहेत, RBCचे काय आहेत आणि प्लेटलेट्सचे काय आहेत. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयाबद्दल माहिती जाणून घेणार
आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू.